बघा, हो सर, अनोनिमस करा. फंक्शन. अनोनिमस फंक्शन काय असतं इन जावास्क्रिप्ट. इन जावास्क्रिप्ट द anonymous function is that function does not have name. Does not have a does not have a name. Okay. असं फंक्शन does not have a name. Okay. Does not have a name. म्हणजे असं फंक्शन असतं की ज्या फंक्शनला नेम नाही राहत. मग हे फंक्शन आपण राईट कसं करायचं? ओके. आता तुम्ही म्हणत असाल की सर, आपण सांगितलं होतं की फंक्शनला फंक्शन डिक्लेअर करायचं, फंक्शनला डिफाईन करायचं आणि फंक्शनला कॉल करायचं. बरोबर. मग याला डिक्लेअर कसं करायचं, याला कॉल कसं करायचं? बरोबर. सर्वात अगोदर आपण काय करू शकतो फंक्शनला. आता एक सेपरेट फंक्शन घेतो आपण. इथे घेतलं मी फंक्शन मल्ट नावाचं. ओके. इज इक्वल टू. आता बघा, जेव्हा आपण अनॉनिमस फंक्शन घेतो ना, तेव्हा काय होतं, ते जे फंक्शन आहे ते फंक्शन काय करतो आपण एका व्हेरिएबलमध्ये घेतो. ओके. आणि त्याला नाव देत नाही. सो इथे फंक्शन आणि पॅरेंथेसिस. पहिले काय करत होतो आपण, पहिले आपण एक सिंपल फंक्शन रन करूया. इथं अनॉनिमस फंक्शन इथे सांगितलं मी काय आहे. द अनॉनिमस फंक्शन इज दॅट फंक्शन डज नॉट हॅव अ नेम. ओके. आता बघा, एक सिंपल फंक्शन घेतलं मी इथं, तर सिंपल फंक्शन कसं लिहितो आपण, फंक्शन पॅरेंथेसिस. ओके. कर्ली ब्रॅकेट्स फंक्शनचं फंक्शन, त्याचं नेम. जसं की इथे मी घेतलं फुल नेम 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 नावाचं फंक्शन घेतलं मी इथे. ओके. आणि इथे येऊन मी काय करू शकतो, इथे कन्सोल, याला डिफाईन करायचं असेल तर कन्सोल डॉट लॉग. आणि याच्यामध्ये आपण घेऊ शकतो आपण आशिष साळुंखेच ना, हो आशिष सर. साळुंखे. ओके. आणि आपण काय करू शकतो, फुल नेमला कॉल करू शकतो या पद्धतीने. नोड ॲडव्हान्स ॲडव्हान्स फंक्शन डॉट जेएस. तर या पद्धतीने आशिष साळुंखे आपल्याला मिळेल. ओके. बट आता बघा, हे झालं आपलं सिंपल फंक्शन. आपल्याला कोणतं फंक्शन राईट करायचं आहे? आपल्याला घ्यायचं आहे अनॉनिमस फंक्शन. मग आपण घेऊ शकतो कॉन्स्ट. बघा इथं फुल नेम एक व्हेरिएबल, किंवा इथे मल्ट घेऊया आपण, मल्ट. किंवा इथे ऍड घेऊया आपण, ऍडिशन घेऊया. ठीक आहे. ऍड घेतलं मी इज इक्वल टू फंक्शन. फंक्शन कीवर्ड पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. हा झाला सिंटॅक्स आपला. कोणता? कोणत्या फंक्शनचा? अनॉनिमस फंक्शनचा. ओके. मग याला आपण कॉल कसं करायचं? कॉल तर आपण यांना ऍडनेस करणार आहे. का? कारण हे जे फंक्शन आहे हे स्टोअर कशामध्ये झालेलं आहे, या ऍड मध्ये झालेलं आहे. ओके. सो लेट ए इज इक्वल टू 100. लेट बी इज इक्वल टू, इथे 100 करू शकतो आपण. लेट सी इज इक्वल टू ए प्लस बी. ओके. अँड कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. ते सी पण घेऊ शकतो, किंवा आपण असंही सांगू शकतो ऍडिशन ऑफ ऑफ ए अँड बी इज इक्वल टू. आणि ते आपण कॉमा सी करू शकतो या पद्धतीनं. ठीक आहे. आणि फंक्शन आपण स्टोअर कशामध्ये केलेलं आहे? आशिष या ऍड मध्ये केलेलं आहे. म्हणून आपण काय करू शकतो, या ऍडला आपण कॉल करायचं. इथे ऍडला आपण इथे कॉल करायचं. ओके. सो नोड
ॲडव्हान्स फंक्शन डॉट जॅस. तर काय आलं तर 100 + 100 इज इक्वल्स टू 200. मी याला 100 इंटू केलं मी इथं सिम्पली. 100 × 100. तर इथं काय येईल आता 10,000 येऊन जाईल. ओके. या पद्धतीने हे झालं आपलं अनोनिमस फंक्शन. आता एक वेगळं फंक्शन राईट करायचं असेल आपल्याला. फंक्शन बघा, परत आपल्याला दुसरं अनोनिमस फंक्शन राईट करायचं असेल तर कशा पद्धतीने करू शकतो. सेम ॲज इट इज कॉन्स्ट. इथे आपण अरिथमॅटिक एक्सप्रेशन घेतलं काहीतरी. ठीक आहे. आपण इथे व्हेरिएबल घेऊ शकतो वेगळा. इथं आपण कॉलेज नेम किंवा स्टुडंट घेऊ शकतो. स्टुडंट इज इक्वल टू फंक्शन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन. ओके. आता स्टुडंट आहे तर स्टुडंटचं काय 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 राहतं सांगा बरं मला. स्टुडंट लेट त्याचं फर्स्ट नेम असतं किंवा त्याचं लेट फुल नेम असतं. फुल नेम. लेट फुल नेम इज इक्वल टू इथे घेऊया आपण आशिष. आशिष साळुंखे. ओके. परत काय असतं स्टुडंटचं. सो त्याचा मोबाईल नंबर. लेट मोबाईल नंबर. मोबाईल नंबर इज इक्वल टू इथे डायरेक्टली तुम्ही असा नंबर घेऊ शकता. ओके. आणि याला प्रिंट करायचं आपल्याला. तर कसं करू शकतो आपण. कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस बॅकटिक. तर बॅकटिक कशासाठी घेतलं मी. स्ट्रिंग जोडण्यासाठी. सो फुल नेम इथे डॉलर कर्ली ब्रॅकेट्स इथे येईल फुल नेम कॉमा ते डॉलर कर्ली ब्रॅकेट्स मोबाईल नंबर. या पद्धतीने. ओके. आणि मी कॉल कशाला करणार आहे. स्टुडंटला कॉल करेन. स्टुडंट पॅरेंथेसिस. तर बघा काय झालं इथं आशिष पण आलं आणि म्हणजे आशिषचा नेम पण आला आणि मोबाईल नंबर पण आला. ओके. मोबाईल नंबर रॅन्डम टाकलेत मी ते नंबर कोणाचा असेल काय माहित नाही. ठीक आहे. आपल्याला त्याच्याकडे नाही जायचं. तर बघा आता इथे काय केलं मी. इथे बघा आपल्याकडे काय होतं. एक नंबर होता एक स्ट्रिंग होती. ओके. आता जेव्हा आपल्याला नंबर किंवा स्ट्रिंग एकत्र कनेक्ट करायचे असेल किंवा एकत्र घ्यायचे असेल तर आपण काय करू शकतो. या बॅकटिकचा इथे यूज करू शकतो. हे सिंगल कोट्स नाहीत. इकडे बघा. हे सिंगल कोट नाहीये. ओके. सिंगल कोट जर का केलं ना तर ही एक पूर्ण स्ट्रिंग बनली असती. आणि ॲज इट इज तिनं काय केलं असतं फुल नेम आणि मोबाईल नंबर असं प्रिंट करून टाकलं असतं. ओके. याची व्हॅल्यू प्रिंट झाली का इथे. आशिष साळुंके आणि 9872345678 इथं राईट झालं का. आउटपुटमध्ये काय मिळालं आहे आपल्याला. ॲज इट इज जे आपण इथं घेतलंय ते. ओके. त्याच्यामुळे इथे हे सिंगल कोट नाहीये. हे आहे बॅकटिक. टिल्डाच्या टॅबच्या वरचं साईडचं बटन टिल्डा आहे ना. तिथे बॅकटिकचं बटन असतं. ते बॅकटिक घ्यायचं आहे आपल्याला. त्या बॅकटिकने काय करू शकतो. आपण इथे जर का मोबाईल नंबर स्ट्रिंग मध्ये घेतला. ओके. ही स्ट्रिंग आहे आशिष. आता हा नंबर नाहीये. तर ही स्ट्रिंग आपल्याला कनेक्ट करायची असेल तर या पद्धतीने आपण ती कनेक्ट करू शकतो. त्यासाठी आपल्याला डॉलर पण घ्यावा लागेल इथं. ओके. तर ते आशिष साळुंके आणि हा मोबाईल नंबर मिळेल. म्हणजे आपण काय करायचं ते स्ट्रिंग जर का आपल्याला कनेक्ट करायची असेल ना तर आपण बॅकटिकचा पण यूज करू शकतो. म्हणजे बॅकटिकचाच यूज करायचा आहे आपल्याला. ओके. तर हे झालं आपलं अनॉनिमस फंक्शन. आता अनॉनिमस फंक्शन कसं आहे. फंक्शन इथे फंक्शन कीवर्ड आहे. फंक्शनच्या कीवर्ड नंतर आपण काय करतो. इथे फंक्शनचं नेम घेतो. परंतु इथे फंक्शनचं नेम घेतलं का नाही. इथे आपण स्टुडंटमध्ये या फंक्शनला स्टोअर केलेलं आहे. ओके. इथपर्यंत जे लाईन नंबर 19 to 24 जे फंक्शन आहे ना
हे स्टोअर कशामध्ये आहे? या स्टुडंटमध्ये आहे. ओके. म्हणून या स्टुडंटला आपण इथे कॉल केलाय. ओके. सिम्पल फंक्शन कसं असतं? फंक्शन असतं, त्याचं नेम असतं, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे एक ब्लॉक असतो. त्या ब्लॉकमध्ये आपण डिफाईन करावं लागतं आपल्याला की कोणता टास्क त्या फंक्शनला परफॉर्म करायचा आहे. जर इथे वेगळा, आता प्रत्येक फंक्शनला वेगवेगळा टास्क आपण परफॉर्म करायला देत असतो. आता इथे काय सांगितलेलं आहे? फक्त मला असेच साळुंके रिटर्न दे. ठीक आहे, म्हणून इथे फक्त इथे फक्त स्ट्रिंग आहे. फुल नेमला कॉल केली तर आपल्याला असे साळुंके मिळेल. बट इथे अनॉनिमस फंक्शन मध्ये काय होतं ते, आपण त्या फंक्शनला एका वेगळ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, म्हणून आपण त्याला अनॉनिमस फंक्शन म्हणतो. फंक्शन विदाउट नेम. सिम्पली जर का सांगायचं झालं ना आपण, तर फंक्शन फंक्शन विदाउट नेम, फंक्शन विदाउट नेम. ओके. असंही सांगू शकतो आपण इथे. हे झालं आपलं कोणतं फंक्शन? अनॉनिमस अनॉनिमस. अनॉनिमस फंक्शन. ओके. यानंतर घेऊया आपण अनॉनिमस फंक्शन झाल्याच्या नंतर घेऊया आपण आय आय एफ ई फंक्शन. काय नाव सांगते मी तुम्हाला? आय आय एफ ई फंक्शन. आय आय एफ ई फंक्शन, फंक्शन डॉट जेएस. आता आय आय एफ ई काय आहे? इमिजिएटली, इमिजिएटली इन्व्होक फंक्शन एक्सप्रेशन. इमिजिएटली इन्व्होक फंक्शन एक्सप्रेशन. आता याच्यामध्ये काय होतं? जसं आपण फंक्शनला डिफाईन करू, डिफाईन झाल्या झाल्या ते फंक्शन काय होईल? एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके. अ फंक्शन कॅन बी एक्झिक्युटेड इमिजिएटली. ओके. अ फंक्शन, ए फंक्शन कॅन बी एक्झिक्यूट, एक्झिक्यूट होऊन जाईल म्हणजे काय होईल? रन होऊन जाईल. एक्झिक्युटेड इमिजिएटली. कॉल करायची गरज लागणार नाही का म्हणजे सर? कॉल त्याला वेगळ्या पद्धतीने करू आपण थोडं. युझिंग एन आय आय एफ युझिंग एन आय आय एफ. ओके. आता इमिजिएटली इन्व्होक फंक्शन एक्सप्रेशनचं थोडंसं सिंटॅक्स वेगळं आहे. आता इथे बघा, हे फंक्शन राईट करण्याच्या अगोदरच काय करायला लागतं आपल्याला? एका पॅरेंथेसिस मध्ये हे फंक्शन घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आणि जिथे पॅरेंथेसिस एंड होतात तिथे फक्त एक सिंपल पॅरेंथेसिस लावून द्यायचे, तो फंक्शन तिथे एक्झिक्यूट होऊन जाईल. आता बघा, मी पॅरेंथेसिस घेतले, पॅरेंथेसिस ओपन क्लोज. ओके. या पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला काय करायचं इथे? घ्यायचं फंक्शन कीवर्ड, फंक्शन आणि पॅरेंथेसिस, परत पॅरेंथेसिस घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. फंक्शन पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. या पॅरेंथेसिसच्या बाहेर येऊन कर्ली ब्रॅकेट आहेत. ठीक आहे. बघा काय केलं मी इथे? पॅरेंथेसिस, पॅरेंथेसिस मध्ये फंक्शन कीवर्ड, फंक्शन कीवर्डच्या नंतर पॅरेंथेसिस, परत कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. या पद्धतीचा हा सिंटॅक्स असेल. आता इथे तुम्ही फंक्शन मध्ये काहीही घेऊ शकता. ठीक आहे. लेट मी इथं घेतला num1 इज इक्वल टू 500 अँड लेट num2 इज इक्वल टू 500. ओके. अँड लेट num3 इज इक्वल टू केलं मी इथे num1 प्लस num2. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस इथे केलं मी num3. ओके. ते आपण असेही घेऊ शकतो. ऍडिशन, ऍडिशन ऑफ num1 अँड num2
इज इक्वल टू या पद्धत. आता बघा, काय घेतलं मी, पॅरेंथेसिस घेतले, पॅरेंथेसिस नंतर फंक्शन, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, त्याच्यानंतर num1 500, num2 500, num3 मध्ये num1 प्लस num2, ऍडिशन ऑफ num1 अँड num2 इज इक्वल टू num3. ओके. आता इथे पॅरेंथेसिस क्लोज झाले बघा. इथे मी जर का इथे क्लिक केलं ना या येलो पॅरेंथेसिस वर, तो मला इथे क्लोज झालेला दिसतो. या कर्ली ब्रॅकेट्स वरती क्लोज केला तर तो मला इथे क्लोज झालेला दिसतो. इथे जर का मी क्लिक केलं तर ते जागीच इथे दिसतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला समजलं पाहिजे आपण काय करत आहे. इथे क्लिक केलं तर हा मला इथं क्लोज झालेला दिसतो. एक्झॅक्ट त्याच्या साईडला आपल्याला घ्यायचे पॅरेंथेसिस. ओके. आणि काय म्हणतो आपण या साईडला? सेमिकोलॉन. सेमिकोलॉन. ठीक आहे. तर हे सेमिकोलॉन्स घ्यायचे तिथं. नाही घेतले तरीही चालेल. ठीक आहे. आता मी इथे रन केलं या फंक्शनला. काय फंक्शनचं नाव? आय आय सॉरी, फाईलचं नाव नोड IIFE फंक्शन .js. तर काय झालं, ऍडिशन ऑफ num1 अँड num2 इज 1000 मिळाले आपल्याला. सेमिकोलॉन घेतलं तरी ते रनच होणार आहे. ओके. आता बघा, ह्याच्यामध्ये अनॉनिमस फंक्शन सुद्धा येतं. म्हणजे याला आपण फंक्शन मध्ये नेम घेतलं का? या फंक्शनला नेम आहे का? नाही सर. नाही. ओके. तर त्याच्यामध्ये नेम सुद्धा राहत नाही या फंक्शन मध्ये. जर का तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही ते घेऊ शकता, पण याच्यामध्ये नेम राहतच नाही फंक्शनला. ओके. आता हे कॉल कसं झालं? जसं इथे डिफाईन झालं नम3, जसं मी इथे घेतला, इथे मी num3 घेतला, तसं हे ऑलरेडी डिफाईन झालेलं आहे. डिफाईन झाल्या झाल्या काय होईल, हे कॉल पण होऊन जाईल. त्याच्यामुळे इथे आपल्याला हे आउटपुट मिळेल, ऍडिशन ऑफ num1 अँड num2 इज 1000. ओके. या पद्धतीने वेगळे एक्झाम्पल घ्यायचं झालं, लेट सॉरी पॅरेंथेसिस, याच्यामध्ये काय येईल, अशी फंक्शन, पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज, कन्सोल डॉट लॉग. एकदम सिम्पल घ्यायचं असलं तर कन्सोल डॉट लॉग. आणि इथे घेऊ शकतो आपण वी लर्न ए जावा स्क्रिप्ट फंक्शन, या पद्धतीने. आणि इथे याला सिम्पली कॉल करायचं. सो ते दिसेल आपल्याला लर्न ए जावा स्क्रिप्ट फंक्शन्स. ओके. हे झालं आपलं IIFE फंक्शन. ओके. पहिलं कोणतं बघितलं आपण? अनॉनिमस फंक्शन नंतर बघितलं आपण IIFE फंक्शन. आता IIFE फंक्शन नंतर आपण बघणार आहे ॲरो फंक्शन. ओके. कोणतं फंक्शन बघणार आपण? ॲरो फंक्शन. ओके. तर बघा, ॲरो फंक्शन .js. ॲरो फंक्शन इन जावास्क्रिप्ट. ॲरो फंक्शन, इट इज अ स्पेशल फंक्शन. आता ॲरो फंक्शन राईट करत असताना लक्षात घ्या, ॲरो फंक्शन राईट करत असताना त्याला ना नेमची गरज असते, ते दे नॉट हॅव नेम. ओके. म्हणजे ॲरो फंक्शन्स त्यांना दे नॉट हॅव नेम, दे नॉट हॅव फंक्शन कीवर्ड,
म्हणजे ना फंक्शन कीवर्डची गरज आहे, ना फंक्शनच्या नेमची गरज आहे. ठीक आहे, तरी सुद्धा आपण ॲरो फंक्शन लिहू शकतो. आणि एका लाईन मध्ये सुद्धा हे फंक्शन लिहिता येतं आपल्याला. ओके. जसं की मी इथं लिहिलं माय नेम. ओके. हे माय नेम नावाचं फंक्शन मला जर का राईट करायचं असेल, सो कॉन्स्ट माय नेम घेतलं मी इथे. कॉन्स्ट माय नेम इज इक्वल टू पॅरेंथेसिस फॅट ॲरो. आता इथे काय लागतं बघा. इन ॲरो फंक्शन, इन ॲरो फंक्शन दी फॅट ॲरो इज इम्पॉर्टंट. ओके. इन ॲरो फंक्शन, इन ॲरो फंक्शन दी फॅट ॲरो इज इम्पॉर्टंट. हा जो ॲरो आहे ना, याला आपण काय म्हणतो? फॅट ॲरो. ओके. कोणता ॲरो म्हणतो आपण याला? फॅट ॲरो. ओके आशिष. ओके बघा सर. इथं. बघा काय आहे, कॉन्स्ट माय नेम इज इक्वल टू पॅरेंथेसिस आणि फॅट ॲरो. हा फॅट ॲरो इम्पॉर्टंट आहे. फॅट ॲरो शिवाय तुमचं ॲरो फंक्शन बनतच नाही. ओके. फॅट ॲरो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस आणि याच्यामध्ये घेऊ शकतो आपण आशिष साळुंखे या पद्धतीने. सॉरी, नोड काय फंक्शनचं नाव, फाईलचं नाव ॲरो फन डॉट जेएस. सॉरी सॉरी, ARROWFUN डॉट जेएस. सॉरी, याला कॉल नाही केला. सो माय नेम अँड पॅरेंथेसिस. माय नेमला कॉल करावं लागेल इथे. ओके. कळत आहे? बघा इथे कन्सोल डॉट लॉग अशी साळुंके आहे, पण हे रन झालं का? नाही. का? कारण की हे आपण फॅट आरोच्या समोर लिहिलेलं आहे आणि ते एक ॲरो फंक्शन बनलेलं आहे. त्यामुळे इथे हे कन्सोल डॉट लॉगचं स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होणार नाही. आता हेच जर का इथे असतं, बघा हे जर का इथे या लाईनला असतं आणि माय नेमला कॉल केलं नसतं, तर पवन ठाकरे इथे रन होऊन जाईल. पवन ठाकरेच ना? येस सर. पवन ठाकरे इथे रन होऊन जाईल. ओके. बघा पवन ठाकरे रन झालं, बट आशिष साळुंके रन नाही होणार. का? कारण हे एक फंक्शनमध्ये, एका फंक्शन मध्ये लिहिलेलं आहे आपण त्याला ॲरो फंक्शनच्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामुळे ते रन नाही होणार. कारण की त्याला आपण कॉलच नाही केला त्या फंक्शनला. सो माय नेमला कॉल केलं तर पवन ठाकरेही मिळेल आणि आशिष साळुंके सुद्धा मिळेल आपल्याला. या पद्धतीने हे झालं सिंगल लाईन. ओके. एवढं सिंपल आहे हे फंक्शन की आपण एका लाईन मध्ये त्याला राईट करू शकतो. ओके. आता दुसरं घेऊया आपण, माय फुल नेम. सॉरी, एक वेगळं फंक्शन घेऊया आपण. फुल नेमच्या ऐवजी काय फंक्शन घेऊया आपण? आपण घेऊया इथे मुंबई नावाचं फंक्शन घेऊया. सो महाराष्ट्र नावाचं फंक्शन घेऊया. सो कॉन्स्ट महाराष्ट्र इज इक्वल टू पॅरेंथेसिस फॅट ॲरो, सॉरी फॉट ॲरो कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ही एक झाली वेगळी मेथड फंक्शन लिहायची. एक सिंगल स्टेटमेंट लिहायचं असेल ना, तर आपण या पद्धतीने हे फंक्शन राईट करू शकतो. परंतु आपल्याकडे थोडं मोठं फंक्शन असेल तर आपण या पद्धतीने सुद्धा त्याला राईट करू शकतो. ठीक आहे. कसं राईट करतो आपण त्याला? कॉन्स्ट, इथे येईल फंक्शनचं नेम. ओके. फंक्शनचं नेम काय? इथे महाराष्ट्र इज इक्वल टू पॅरेंथेसिस कर्ली पॅरेंथेसिस फॅट ॲरो आणि कर्ली ब्रॅकेट्स ओपन क्लोज. ओके. सॉरी, कॉन्स्ट महाराष्ट्र इज इक्वल टू पॅरेंथेसिस अँड फॅट ॲरो. ओके. सो मी इथे घेतलं लेट
कॅपिटल ऑफ ऑफ एम एच. आता व्हेरिएबल लिहिण्याच्या मेथड सुद्धा लक्षात घ्या. कॅपिटलचा सी लहान आहे. ओके. ऑफचा ओ मोठा आहे. ओके. आणि एमचा एम मोठा आहे. म्हणजे वेगळा शब्द जर का स्टार्ट झाला आणि दोन तीन शब्द मिळून आपण जर का एखादा व्हेरिएबल क्रिएट करत आहे, ठीक आहे, तर त्याला राईट करताना त्याचं पहिलं अक्षर हे स्मॉल असलं पाहिजे. नंतर कोणताही वर्ड, नेक्स्ट वर्ड जॉईन करत असताना त्याचा पहिला जो शब्द आहे तो तुम्ही काय, पहिला वर्ड जो आहे तो तुम्ही काय करू शकता, तो कॅपिटल घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. सर, इज दॅट कॅमल केस? याला कॅमल केस म्हणतो आपण. ठीक आहे. कॅमल केस असतं, स्नेक केस असतं. ठीक आहे. तर इथे काय घेतलं आपण, लेट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके. इज इक्वल टू घेतलं मी इथे पॅरेंथ कर्ली ब्रॅकेट, सॉरी, डबल कोट्स मध्ये मुंबई. ओके. परत एक व्हेरिएबल घेऊ शकतो आपण, पॉप्युलेशन. सो पॉप्युलेशन तर मला माहिती नाही, पण आपण अंदाजे टाकून घेऊया. पॉप्युलेशन इज इक्वल टू, ते आपण स्ट्रिंग मध्येच घेऊया. आय थिंक 11 CR होती, आय थिंक काहीतरी 11 CR. आता वाढली असेल. 11 CR. ओके. सो कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस. आता इथे आपल्याला स्ट्रिंग जोडायची आहे, मुंबई आणि पॉप्युलेशन. तर कशी जोडू शकतो आपण, बॅकटेक डॉलर कर्ली ब्रॅकेट्स, काय गेली ते सर्वात अगोदर, कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ओके. कॉमा, इथे येईल डॉलर कर्ली ब्रॅकेट्स आणि परत काय येईल इथे, पॉप्युलेशन. ओके. कॉल कसं करणार आपण याला, या महाराष्ट्र नावाच्या फंक्शनला कॉल करणार. तर महाराष्ट्र फंक्शन नावाचं फंक्शन कॉल केलं